घरात सर्वजण एकाच साबणाने अंघोळ करताय का? पण एकाच साबणाने सर्वांनी अंघोळ करणं कितपत योग्य आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय का? कुटुंबातील काहींना त्वचे संबंधित आजार असू शकतात। अशा वेळी त्या व्यक्तीचा साबण कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरला तर त्याची लागण त्यांनाही होण्याचा धोका असतो। त्यामुळे अंघोळीसाठी संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरणं चुकीचं की बरोबर जाणून घेऊयात। तुम्ही अंघोळीसाठी वापरत असलेल्या साबणावर 2 ते 5 प्रकारचे जंतू असतात। अंघोळीच्या साबणावर सुमारे 62% बॅक्टेरिया असतात, तर लिक्विड सोप मध्ये 3% बॅक्टेरिया असतात। साबणावर लपलेले बॅक्टेरिया एखाद्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचू शकतात। आरोग्य तज्ञांच्या मते अंघोळीच्या साबणावर ई कोलाई, साल्मोनेला आणि शिगेला बॅक्टेरिया, नोरोव्हायरस आणि रोटाव्हायरस एवढंच काय तर स्टेफ सारख्या बॅक्टेरियाचा सुद्धा समावेश असतो। यापैकी काही त्वचेवर जखमा किंवा ओरखड्यांद्वारे पसरतात, तर काही विष्ठेद्वारे सुद्धा पसरतात। तोच साबण जर इतरांनी वापरला तर त्यामुळे इतरांना सुद्धा संसर्ग होण्याचा धोका असतो। त्यामुळे बऱ्याच अभ्यासातून असं सिद्ध झालंय की एकच साबण अनेक व्यक्तींनी वापरू नये। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की संसर्ग होऊ नये म्हणून आपण काय करावं? नंबर 1, अंघोळीसाठी एकच साबण वापरल्यामुळे आरोग्यास मोठा धोका नाही, मात्र तरीही हा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे। बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका लक्षात घेता कुटुंबातील सर्वांनी एकच साबण वापरू नका। साबण शेअर करायचा नसेल तर तुम्ही लिक्विड सोप किंवा बॉडी वॉश देखील वापरू शकता। हल्ली लिक्विड सोप आणि बॉडी वॉश वापरण्याचं प्रमाण फार वाढलंय, त्यामुळे सर्वात बेस्ट उपाय म्हणजे तुम्ही बॉडी वॉश वापरू शकता। नंबर 2, अंघोळीसाठी तुम्ही कुटुंबात एकच साबण वापरत असाल तर तो वापरताना प्रत्येक वेळेस प्रत्येकाने तो साबण धुवून घ्यावा। यानंतर साबण वापरून झाल्यानंतर तो धुवून स्वच्छ सुकवत ठेवा, कारण ओल्या साबणावर स्किन सेल्स सह बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते। नंबर 3, यानंतर ड्रेनिंग सोप डिशचा वापर करा आणि नियमितपणे धुवा आणि स्वच्छ करा। नंबर 4, कुटुंबातील सर्वजण एकच साबण वापरत असाल तर आधी कोणालाही काही त्वचे संबंधित काही आजार नाही ना याची खात्री करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही संसर्ग होणार नाही। सो दॅट्स ऑल। कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकच साबण वापरणं हे चुकीचंच आहे, त्यामुळे तुम्ही त्यासाठी पर्याय म्हणून काय वापरू शकता हे पहा आणि एकच साबण सर्वांनी वापरणं आत्ताच थांबवा। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।